नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपली मॅथ्स रिजनिंगची जी फ्री सिरीज आहे त्यामध्ये आज आता खूप दिवसानंतर आता मॅथ्सचं टॉपिक आपण कव्हर करूयात. रिजनिंगचे खूप सारे चॅप्टर घेतले. आता मॅथ्समध्ये ॲव्हरेज मी ग्रुप सीच्या एक्झामच्या वेळेस पण घेतलं होतं. तर तुम्ही त्यावेळेस व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये पण काही क्वेश्चन कव्हर केलेले. तर आज पण या ठिकाणी मी इझी मॉडरेट असे सगळे क्वेश्चन यामध्ये घेतलेले आहेत. तर तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट आपण याच्यामध्ये तयार करू. तर पहिला पार्ट जो आहे, तर पहिल्या पार्टमध्ये आपल्याला इझी क्वेश्चन्स आपण स्टार्टिंग आहे. तर काही लोकांनी जर पहिल्यांदा लेक्चर बघितलं असेल त्यांना ॲव्हरेज कळलं नाही, तर म्हणून मी स्टार्टिंगला थोडं ॲव्हरेजचं सांगतो काय असतं नेमकं आणि बेसिक क्वेश्चन्स आणि त्यामध्ये करून घेऊ. विथ ट्रिक्स कसे करायचे, काय करायचे. आता ॲव्हरेज हा वर्ड जो आहे हा ॲव्हरेज वर्ड आहे. ॲव्हरेज वर्ड म्हणजे सगळ्यांना माहीत असलेला, सगळीकडे आपण ऐकलेलं आहे. ॲव्हरेज हा शब्द आपण क्रिकेटमध्ये पण खूप वेळा बघतो. बॅटिंगचं ॲव्हरेज, बॉलिंगचं ॲव्हरेज. कधी-कधी आपण म्हणतो गाडी एवढी ॲव्हरेज देते. म्हणजे गाडीचं आपण बोलत असतो त्यावेळी मायलेज आपल्याला बोलायचं असतं, तर त्यामध्ये ॲव्हरेज वर्ड आपण वापरतो. कधी-कधी आपण म्हणतो एवढा काय भारी नाही दिसायला, ॲव्हरेज दिसतोय. मग ते ॲव्हरेज हा शब्द म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय आहे. तर ॲव्हरेज हे काय असतं? ॲव्हरेज म्हणजे जास्त कमी पण नाही, जास्त हाय-फाय पण नाही. म्हणजे मिडल असा आपण त्या ॲव्हरेज वर्डचा वापर त्यासाठी करतो, मिडलसाठी किंवा मीनसाठी. मग याला स्टॅटिस्टिकवाले ॲव्हरेजेस या शब्दाला म्हणतात मीन. ॲव्हरेज मीन्स मीन. मग आता हे ॲव्हरेज काढलं कसं जातं? तर ॲव्हरेज काढण्यासाठी सिंपल फॉर्म्युला काय आहे, की आपण काय करतो, जेवढं पण आपल्याला जो डेटा दिलाय, त्या डेटाची आपण टोटल करतो. टोटल सम आणि अपॉनमध्ये आपण करतो टोटल नंबर. ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल सम अपॉन टोटल नंबर्स. म्हणजे कसं, एक बेसिक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी, की आता आपण असा विचार करू की एक विद्यार्थी आणि त्यांनी ठरवलंय मी दररोज जो अभ्यास करणार तो मी काउंट करणार. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आता त्यांनी मंडेला केला 6 तास स्टडी. आता हे दिले अवर्समध्ये. ट्यूजडेला केला 5 तास, वेनसडेला केला 4 तास, कमी कमी होत चाललाय. परत थर्सडेला त्यांनी केला 5 तास, परत फ्रायडेला केला 5 तास, सॅटर्डेला त्यांनी समजा 6 तास केला. आता तो असं डेली त्याचं पॅटर्न आहे, कधी जास्त करतोय कधी कमी करतोय. तर त्याला विचारलं त्याच्या शिक्षकाने, काय रे किती अभ्यास करतो तू डेली? मग आता तो डेली किती अभ्यास करतो कसं सांगणार? सर मी 6, 5, 4 तास असं करतो. तर डेली किती करतो हे सांगायला तो मोस्ट ऑफ द काय करेल, की एक ॲव्हरेज नंबर सांगेल, की सर मी डेली 6 तास स्टडी करतो, सर मी डेली 5 तास स्टडी करतो, असं काहीतरी तो सांगू शकतो. मग आता याच्यामध्ये जर आपण हे ॲव्हरेजचं सांगायचं झालं एक्झॅक्ट, तर आपण हे काउंट जर केलं, 6, 4, 10, 5, 5, 10, 20 झाले. हे 25 आणि 6, 31. 31 तासाचा त्याचा स्टडी होतोय. बघा बरं, 6, 5, 11, 5, 16, 4, 20, 5, 25, 6, 31. 31 तासाचा स्टडी होतोय. आणि किती दिवस? 1 दिवस, 2 दिवस, 3, 4, 5 आणि 6. तर ह्यांची ॲडिशन नका करू. टोटल दिवस किती आले? 6. 6 दिवसामध्ये 31 तास असं येतं, की 6 तासात तो 31 तास स्टडी करतोय. मग 6 तासात 31 तास करतोय. तर 1 डेमध्ये, एका दिवसामध्ये किती? हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला ॲव्हरेज मिळेल. म्हणजे मी हे का दाखवतोय तुम्हाला, की इन शॉर्ट ॲव्हरेज जर आपल्याला काढायचं आहे, तर ॲव्हरेज काढत असताना आपल्याला फॉर्म्युला नसेल तरी आपण हे असं करू शकतो. 6 दिवसात 31 तर एका दिवसात किती? मग आता तेच मी जर इथे करायचं ठरवलं तर कसं होईल? टोटल सम आलं माझं 31 आणि दिवस किती आले? 6. मग मी याला भाग दिला तर हे येईल 6 पंचे 30 आणि मग राहिला 1 पॉईंट गेला आणि मग 6 पंचे 30 आणि मग नंतर पॉईंट नंतर 1 राहिला 10. मग 10 राहिल्यावरती तो काही 6 1 6, मग 10 मधनं 6 गेले 4, 4 म्हणजे 40, मग 5.16, मग 5.16 म्हणजे 5.16666. त्याला तुम्ही 5.17 असं पण करू शकता. मग अशा प्रकारे आपण ॲव्हरेज काढू शकतो. बघा, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे तर बघा. मग क्रिकेटरचे ॲव्हरेज कसं काढतात तसंच. पहिल्या मॅचमध्ये किती रन केले, दुसऱ्या मॅचमध्ये किती रन केले, तिसऱ्या मॅचमध्ये. मग त्यांनी खेळलेल्या मॅचेसमध्ये तो इनिंग्स म्हणजे किती वेळा बॅटिंग केली. आता समजा एखादा प्लेअर आहे 15 मॅच खेळला, पण त्याला बॅटिंगच नाही मिळाली 15 मॅच. तर मग ते काय बघतात, की 15 पैकी तो किती मॅच खेळलेला आहे, म्हणजे
15 पैकी किती मॅचमध्ये त्यांनी बॅटिंग केली. 15 मॅचमध्ये समजा त्यांनी 10 मॅचमध्ये बॅटिंग केली असेल तर त्याला मग इनिंग्स म्हणतात. मग 10 इनिंग्समध्ये एवढे एवढे रन आणि त्याच्यावरनं ॲव्हरेज काढतात. ते इन डिटेल तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे अशी काही गोष्ट नाही, पण एक्झाममध्ये क्रिकेटरची रिलेटेड बॅट्समनचं ॲव्हरेज, बॉलरचं ॲव्हरेज दोन्ही प्रश्न येऊन गेलेले. बॅट्समनचं ॲव्हरेज काढत असताना आपल्याला बघावं लागतं की त्यांनी किती मॅचेसमध्ये किती रन केले, आणि बॉलिंगचं ॲव्हरेज जेव्हा विचारतात त्यावेळेस आपल्याला बघावं लागतं त्या बॉलरनी किती रन्स देऊन किती विकेट घेतले, म्हणजे रन्स पर विकेट असं आपल्याला ते काढायला लागतं. तर चला आता बघूयात आपण पुढे. पहिला प्रश्न दिलेला आहे, 7 सलग संख्यांची सरासरी. 7 सलग संख्यांची सरासरी 20 आहे, तर यापैकी सर्वात मोठी संख्या शोधा. 7 सलग संख्येची सरासरी 20 आहे, तर सर्वात मोठी संख्या शोधा. आता हे असे प्रश्न जेव्हा रँडमली आपल्या डोळ्यासमोर येतील तर तेव्हा आपल्याला मग काय करायला लागतं. सिंपल जर बघायचं आहे तर एक्स पहिली संख्या मानली तर दुसरी संख्या येईल x+1, त्यानंतर येईल x+2, त्यानंतर येईल x+3, त्यानंतर येईल x+4, x+5, x+6. मग ह्या टर्म झाल्या टोटल 7 आणि यांची सरासरी दिली 20. मग हा 7 जो आहे तो इकडे मल्टिप्लायला जाईल आणि हे ॲड करणार तुम्ही x x x x असं. तर x किती वेळा झाला, 7 वेळा. मग हा 1 + 2 3, 3 3 6 4 10 5 15 6 21, हे झाले 21 आणि इकडे 7 × 20. तर 7 × 20 तुम्हाला डायरेक्ट करायचं नसेल तर यातनं 7 कॉमन घ्या. 7 कॉमन घेतला तर x+3 आले आणि 7 × 20 आहे, तर 7 हा तिकडे जाऊन डिवाइड करेल याला. मग x+3 = 20, 3 इकडे वजा होईल म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 17. पण आपल्याला मोठी संख्या विचारली तर मोठी संख्या आहे x+6. मग x+6 म्हणजे 17 मध्ये 6 मिळवायचे. मग 17 आणि 6 किती झाले, 23. म्हणजे हे झालं आपलं उत्तर 23. हे आपलं आन्सर आहे 23. मग आता जर आपल्याला एवढा वेळ लागत असेल एवढ्याशा छोट्याशा क्वेश्चनला तर एक्झाममध्ये काय फायदा नाही 2-2, 3-3 मिनिट वाया घालवून 1 मार्क मिळवण्यात. कारण कंबाईनची परीक्षा जर बघताय आपण 60 मिनिटात 100 प्रश्न करायचे, कसं काय होईल शक्य 60 मिनिटात 100 प्रश्न करणं? नाही आहे शक्य या गोष्टी. किंवा दुसरी कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बघितली, राज्यसेवेमध्ये ठीक आहे थोडा वेळ जास्त मिळतो, पण राज्यसेवेमध्ये एवढं छोटं गणित येणारच नाही. हे डायरेक्ट सांगतो मी, एवढं बेसिक गणित राज्यसेवेमध्ये नाही येणार, थोडं टफ लेवलचं असेल किंवा थोडं लेंदी असेल. मग याला आपण शॉर्टकटमध्ये कसं करू शकतो की मला त्यांनी दिलेले 7 सलग संख्यांची सरासरी. मग 7 संख्या म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 7. आता या 7 संख्यांमध्ये मिडल टर्म काय आहे, 4, कारण 3 इकडे आहेत आणि 3 इकडे आहेत, तर ही झाली मिडल टर्म. तर मिडल टर्म त्यांनी मला दिलेली आहे 20. कारण ॲव्हरेज म्हणजे मगाशीच मी म्हटलेलं तुम्हाला की ॲव्हरेज म्हणजे मीन आपण म्हणतो त्याला. तर ही 20 आहे, तर त्याच्या पुढे काय आहे 21, त्याच्या पुढे काय आहे 22 आणि त्याच्या पुढे काय 23. हे झालं माझं उत्तर. तर या मेथड्स ज्या मुलांकडे आहेत ती मुलं कंबाईन एक्झाम क्लिअर करतात, कारण त्यांचा वेळ गणित बुद्धिमत्ताचा खूप कमी आहे. बाकी मुलांना गणित बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न आल्यावरती वेळच पुरत नाहीये. मग हे असं आपल्याला पटकन होऊन जातं जर नीट केलं तर आपण. आता इथे बघा, मग तिसरी संख्या काय येईल, तिसरी संख्या असेल 19, दुसरी संख्या काय असेल 18, पहिली संख्या असेल 17. झालं, ही पहिली संख्या ही शेवटची संख्या, लहान संख्या मोठी संख्या 17 आणि 23. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं 17 आणि 23 मध्ये 17 + 23 / 2 जर आपण केलं, 23 आणि 7 30 आणि 10 40, 40 / 2 20 उत्तर आलं. ॲव्हरेज काय 20. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक अजून नवीन ट्रिक सांगतो. काय नवीन ट्रिक सांगतो, तर जेव्हाही सलग हा शब्द येईल, कन्झिक्युटिव्ह, इंग्लिशमध्ये त्याला कन्झिक्युटिव्ह म्हणतात. सलग किंवा कन्झिक्युटिव्ह शब्द ज्या ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आपल्याला एक सूत्र मी तुम्हाला सांगतो जे की मी इथे वापरलं. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म डिवायडेड बाय 2. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म डिवायडेड बाय 2 हे जर आपण केलं तर आपल्याला ॲव्हरेज मिळतं, जे की मी तुम्हाला इथे प्रूफ करून दाखवलं. फर्स्ट टर्म मी जी घेतलेली ती 17 घेतली, लास्ट टर्म घेतली 23, डिवायडेड बाय 2 केलं, उत्तर आलं 20, झालं माझं ॲव्हरेज. अशा पद्धतीने मग आपण या अशा शॉर्टकट्स, आता हे जे शॉर्टकट्स आहेत हे कसे तयार झाले, काय काय आपण त्यामागे केलं, हे पूर्ण डिटेलमध्ये आपण आपल्या बॅचमध्ये मुलांना समजून सांगतोय. मग त्यामुळे फायदा काय होतो की मुलगा नुसता आंधळेपणाने मला ट्रिक दिली आणि मग मी फॉलो करतो, तसं नाही करत.
ते ट्रिक आणि फॉलो केलं तर ते ट्रिक चुकीच्या आणि मग एखाद्या गणिताला लागू झालं, एखाद्याला नाही झालं. त्याचं काय होतं, की लोकांना कळत नाही, की स्पर्धा परीक्षेमध्ये 1-2 मार्क जरी गेले चुकीच्या ट्रिक्सनी आणि त्यावेळेसचा रिझल्ट त्यांचा 1-2 मार्कांनी गेला, तर त्याला परत 1 वर्ष थांबावं लागतं त्या एक्झामसाठी. तर खूप त्याचा वेळ वाया जातो. त्यामुळे आपण कुठलीही गोष्ट करत असताना ते किती बारकाईने सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं. आंधळेपणाने असंच उगाचच कोणाला पण फॉलो करत जर आपण सुटलो, तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला गणित बुद्धिमत्ता संबंधित काही डाऊट आहे, काही तुम्हाला विचारायचं आहे, तर मी हा नंबर आपला तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही कमेंटमध्ये पण तुमचे डाऊट्स विचारू शकता. पण काही जणांचं असं कमेंटमध्ये बोलायचं नाहीये, तर या नंबरवर तुम्ही मेसेज करा, कॉलवरती पण तुम्ही माझ्याशी बोलू शकता. आता तसाच सेम क्वेश्चन दिलाय. सलग 9 फक्त बदलले विषम संख्यांची सरासरी 53 आहे. तर लहान विषम संख्या शोधा. सलग 9 विषम संख्यांची सरासरी. मग 9 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 4 इकडे 4 इकडे, इथे राहिला 5. मग हा जो 5 आहे हा कोण आहे? 53. मग त्याच्या पुढे येईल 55 57 59 आणि हा आला 61. त्याच्या मागे काय येईल? 51 49 47 45. लहान विषम संख्या काय आली? 45. आणि याला क्रॉस व्हेरिफिकेशन करायला मी तुम्हाला जी टेक्निक सांगितली, फर्स्ट टर्म लास्ट टर्म, हे घ्या. 45 घ्या, 61 घ्या, डिवायडेड बाय 2 करा. 5 आणि 1 6 झाले, 4 आणि 6 10 झाले. 106 डिवायडेड बाय 2 काय आलं? 53. आले का? हो आले, झालं. डायरेक्ट आपण विदिन सेकंड्स प्रश्नांना संपवू शकतो. गट ब क साठी हे प्रश्न आरामात येतात. तलाठी वगैरे मध्ये दिसतील, पोलीस भरतीमध्ये दिसतील, कधी कधी राज्यसेवेमध्ये पण दिसू शकतो. मी म्हटलं नाही येऊ शकत, पण एखाद्या वेळेस आला लकीली तर येऊ पण शकतो. क्लिअर आहे? चला पुढचा क्वेश्चन बघूयात काय. जर सलग 8 समसंख्या, आता इथे समसंख्या केलं. पहिले होतं कुठल्याही संख्या, नंतर होतं विषम संख्या, इथे केलं समसंख्या. आता इथे 8 संख्या म्हटली. 8 संख्येची सरासरी 93 असेल तर सर्वात मोठी संख्या शोधा. आता 8 संख्या जर मी घेतल्या 1 2 3 4 5 6 7 8. आता 8 घेतल्यावर प्रॉब्लेम काय आहे? 4 इकडे गेले, 4 इकडे गेले. मग मिडल कुठे? मिडल कुठे म्हणजे 4 आणि 5च्या मध्ये मग जे आहे ते काय? मिडल. मग ती जी संख्या आहे ती काय आहे? 93. 4 आणि 5च्या मध्ये काय असणार? 93. मग 4 आणि 5च्या मध्ये 4.5 असतं ना, म्हणजे ती 93 आहे. मग आपल्याला इथे मुलगा घाबरतो काय? सर समसंख्या म्हटली आणि सरासरी विषम कसं काय आली? असं काय नाहीये की सम म्हटल्यावर सरासरी विषम येणार नाही. आली या ठिकाणी विषम, पण आपल्याला काय पाहिजे? आपल्याला समसंख्या पाहिजे. मग आता इथे जर 93 आहे तर त्याच्या पुढे संख्या काय येईल? 94. त्याच्या पुढे संख्या काय येईल? 96. त्याच्या पुढे संख्या काय येईल? 98. आणि त्याच्या पुढे काय येईल? 100. तसंच आपण मागे गेलो तर इथे येईल 92, इथे येईल 90, इथे येईल 88, इथे येईल 86. मग पहिली संख्या आली 86 आणि लास्टची संख्या आली 100. परत एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन केलं. 86 अधिक 100 भागिले 2. तर मग हे आलं 186 भागिले 2. मग हे काय आलं? 93. आलं 93? हो आलं. मग आपल्याला काय विचारलेलं? मोठी संख्या. मोठी संख्या काय होती आपली? 100. हे जे मी करतोय हे एक्स्ट्राचं करतोय तुम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन दाखवण्यासाठी. परीक्षेत हे करायचं नाहीये. परीक्षेत फक्त या एका स्टेपमध्ये तुमचं उत्तर येते, हे लक्षात ठेवा. मी आता तुम्हाला 3 वेगवेगळी गणितं इथे दाखवलेली आहेत. बघा, या पहिल्या गणितात, आता हे तर मी तुम्हाला ॲव्हरेज म्हणजे काय ते एक्सप्लेन केलं. पहिल्या गणितात होतं 7 सलग संख्या, तर त्यामध्ये विषम समज दोन्ही चालल्या, म्हणून इथे 20 21 22 सगळ्या संख्या आल्या. या क्वेश्चनमध्ये आपल्या आलेल्या 9 विषम संख्या, तर इथे विषम 53 55 57 53 नंतर 51 49 असं झालं. त्यानंतर सलग 8 समसंख्या, मग 8 समसंख्या 86 88 90 92 असं झालं या ठिकाणी. आता याच्यामध्ये सलग संख्या म्हणजे नेमकं काय काय आपण यामध्ये कन्सिडर करू शकतो हे समजून घ्या. सलगचा अर्थ असतो कन्झिक्युटिव्ह. कन्झिक्युटिव्ह म्हणजे एकामागोमाग येणारे. मग एकामागोमाग येणाऱ्यामध्ये समसंख्या विषम संख्या कशा काय आल्या? कारण काही जण म्हणतात सर एकामागोमाग येणारे तर 1 2 3 आहे. पण कन्झिक्युटिव्हचा अर्थ काय असतो की म्हणजे आता 1 नंतर येणारी विषम संख्या 3 नंतर 5, तर याला पण तुम्ही एकामागोमाग येणाऱ्या विषम संख्या म्हणता. पण मी जर असं लिहिलं 1 5 7 अचानकपणे 11, तर हे नाहीये ना कन्झिक्युटिव्ह. तर याच्यामध्ये तो नियम नाही लागणार की पहिली टर्म आणि शेवटची टर्म डिवायडेड बाय 2 आला. मग समसंख्यांमध्ये पण 2 4 6 ह्या कन्झिक्युटिव्ह टर्म झाल्या.
आता इथे हा एक जो प्रश्न आहे, पहिल्या 10 मूळ संख्यांची सरासरी काढा. आता मुलगा सर पहिली मूळ संख्या आणि शेवटची मूळ संख्या सिंपल आहे. 2 सेकंदात उत्तर. पहिली घ्यायची, शेवटची घ्यायची, डिवाइड बाय 2 करायचं, झाला आन्सर. नाही चालत, कारण मूळ संख्या ह्या कन्झिक्युटिव्ह नसतात. मूळ संख्यांमध्ये कसं असतं, मूळ संख्या जर आपण बघितल्या, आता काही जणांना मूळ संख्या माहित नाही. मूळ संख्या काय आहे? मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर की जे कोणाच्या पाड्यात येत नाही, असं आपण म्हणू शकतो. किंवा दुसरं आपण त्याला असं म्हणू शकतो की असे नंबर जे फक्त एक आणि स्वतःच्या पाड्यात असतात. मग आता प्राईम नंबर कुठून सुरू होतो? तिथून सुरुवात आहे आपली. प्राईम नंबर कुठून सुरू होतो? तर 1 हा प्राईम नंबर नाहीये. आपला प्राईम नंबर सुरू होतो 2, 3, त्यानंतर 5, त्यानंतर 7, 9 नाही येणार कारण 9 3च्या पाड्यात येतो. 11, 11 नंतर येतं 13, त्यानंतर येतं 17, त्यानंतर येतं 19, त्यानंतर 20, 21, 22 हे तर काय सगळं नाहीये. 23 झालं, 24, 25 नाहीये, 26 पण नाही, 27, 3, 9 आणि त्याच्या पाड्यात येतं. 29 झालं. बघा बरं झालं का 10? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 झाल्या. आता यांच्या डिवायडेडमध्ये काय येणार? 10 येणार. मग आता याच्यामध्ये बघा 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, हे 10 झाले. हे 20 म्हणजे 30 झाले. म्हणजे मी असं करतोय 30, हे 30 झाले, 60 झाले, त्यानंतर हे 40 झाले, म्हणजे हे टोटल 129 डिवायडेड बाय 10. काय आन्सर आलं? 12.9. इथे दिसते 12.9. मग सर याच्यासाठी शॉर्टकट, सगळ्याच गोष्टीसाठी शॉर्टकट नाही मिळणार ना आपल्याला. याच्यामध्ये जर तुम्ही असं केलं, सर किती सोपं होतं, 2 + 29 डिवायडेड बाय 2, 31 डिवायडेड बाय 2, 15.5. चुकलं. म्हणून मी ते समजून सांगितलं की कन्झिक्युटिव्ह ही कन्सेप्ट काय. कन्झिक्युटिव्ह म्हणजे नेमकं काय असतं. कन्झिक्युटिव्ह नंबर्स सलग येणारे. आता याचा एक क्वेश्चन मला आठवतोय, SSC मध्ये का कुठेतरी आला होता, तर त्यांनी काय विचारलं होतं, एकदम भारी क्वेश्चन विचारलं त्यांनी. काय म्हणजे इंग्लिशमध्ये होता क्वेश्चन तो, मी तो लिहितो. फाइंड द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 14 मल्टिपल ऑफ 7. म्हणजे मला एक्झॅक्ट हा क्वेश्चन लक्षात आहे, असा क्वेश्चन आलेला. का लक्षात आहे? कारण एका मुलाने मला तो क्वेश्चन आणून दाखवलेला आणि मग मला म्हटलेला की सर हा क्वेश्चन आहे बघा, समजत नाही, किती लेंदी आहे. फर्स्ट 14 मल्टिपल ऑफ 7 म्हणजे काय? फर्स्ट 14 मल्टिपल ऑफ 7 म्हणजे काय? 714 मल्टिपल. म्हणजे आपण साध्या भाषेत त्याला म्हणू शकतो पाढा जो आहे 7चा, 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28. तर हे काय झालं? 1, 2, 3, 4 हे असं झालं. मग हे असं 1, 2, 3, 4 असं 14 वेळा. मग तो घाबरला, सर 7 10 70 आणि मग पुढे काय करू मी? मग 7 गुणिले 11 77, 7 गुणिले 12 84, 7 गुणिले 13 91, 7 गुणिले 14 98. मग हे सगळ्या गोष्टी. तर आता मग हे एवढं लिहून मग मी त्याचा ऍड करू, मग कशा सगळ्या गोष्टी करू? तर एवढं सिंपल लॉजिक काय मी समजवलेलं, कन्झिक्युटिव्ह. तर कन्झिक्युटिव्ह मध्ये 7 एके 7 हा माझा पहिला आहे आणि 7 गुणिले 14, 14 7 98 तुम्हाला माहिती आहे. तर मी काय करेल, 7 आणि 98ची ऍडिशन करून त्याला डिवायडेड बाय 2 करेल. मग 98 आणि 7ची जर मी ऍडिशन केली, 98 आणि 7 किती ऍडिशन येते? 105 आणि त्याला डिवायडेड बाय 2 केलेले. मग डिवायडेड बाय 2 केलेले तर हे किती आलं? 5. 2 पंचे 10 आणि 2 दुने 4, हे किती आलं? 52. तर हे असं इझिली होतं. तर मला मग त्यांनी काय केलं, मला त्यांनी एक मेथड दाखवली की सर या सरांनी असं आम्हाला सांगितलं होतं, हे ते. पण आता बघा, ज्याला जे जे मेथड येतात ते ते लोक सांगतात. मला माहिती आहे शॉर्टकट मी सांगितली तुम्हाला की असं करून इझिली येईल. आता दुसऱ्या एका शिक्षकाने काय सांगितलेलं की 7 असं घ्यायचं, 7 एके 7 अधिक 7 दुने 14 अधिक 7 गुणिले 3 अधिक 7 गुणिले 4 असं आपलं जाईल 7 गुणिले 14 पर्यंत आणि त्याच्या डिवायडेडमध्ये येईल 14. मग त्या माणसाने काय सांगितलं की 7ला वेगळं काढा कॉमन, मग आत येईल 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॅश 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 14 पर्यंत. आणि खाली काय 14 संख्यांची बेरीज आहे म्हणजे 14 ने भागावं लागेल. मग इथे आलं 7 एके 7 आणि इथे झालं 7 दुने 14. म्हणजे खाली किती आले आपल्या? 2
आता वरती घाबरला मुलगा, 1 ते 14ची बेरीज कशी करू? 1 ते 14ची बेरीज करायची, मग आपल्याला इथे वेगळा फॉर्म्युला वापरावा लागेल, n+1 डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला, n+1 डिवायडेड बाय 2. मग याच्यामध्ये काय करायला लागेल, हे 14 आहेत आणि 14 आणि 1 हे 15 आहेत आणि इथे 2 आहेत. मग बेस 7 असं घेतलं, मग 15 7 पाचोदरचे, मग इथे आलं 105 आणि 105ला जर आपण हाफ केलं, 105ला हाफ केल्यावर परत काय आलं 52. मग हा जो फॉर्म्युला वापरला आपण, हा कशाचा फॉर्म्युला वापरला आपण? नॅचरल नंबर्सचा ऍडिशनचा फॉर्म्युला. नॅचरल नंबर्सचा ऍडिशनचा फॉर्म्युला आपण वापरला आणि मग त्यानंतर मग आपण हे सॉल्व्ह केलेले. मग याच्यामध्ये कसं झालं, तुम्ही बघा आता की एखाद्या गणिताला कसं वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आपण. म्हणजे एक मुलगा असं हे सगळं लिहून ऍड करून करत बसेल आणि मग म्हणेल की मग परीक्षेत एवढे अवघड प्रश्न येतात. दुसऱ्याला कोणीतरी ही मेथड सांगेल, तिसरावाला काहीतरी हे n प्लस करेल, पण जो पास होणार आहे तो सिंपल मेथड वापरेल. तर तुम्हाला अशाच सगळ्या व्यवस्थित ट्रिक्स वाईज सगळं नीट समजून घ्यायचंय. आपल्या लेक्चरची खासियत काय, नुसतं ट्रिक 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 करत पळत नाही आपण कन्सेप्ट क्लिअर करतो. तो क्वेश्चन आपण तुम्हाला साध्या पद्धतीने पण समजून सांगतो, ट्रेडिशनल मेथडनी पण समजून सांगतो आणि त्याच्यानंतर शॉर्टकट्सनी पण समजून सांगतो. म्हणजे आपण याला शॉर्टकटमध्ये आपण एकच शब्द मी वापरेल, ऑल इन वन. आता बाकी डिसिजन तुमचं आहे, तुम्हाला काय लेक्चर बघायचे नाही बघायचे तुम्ही डिसाईड करा. सगळीकडचे लेक्चर बघून या, नंतर बघा कुठल्या लेक्चरची क्वालिटी कशी आणि काय. चला तर मग आजच्या सेशनमध्ये आपण एवढंच घेऊ. पुढे मग मी दुसऱ्या पार्टमध्ये याचे पुढचे क्वेश्चन्स घेतो. चला, धन्यवाद.